आज ना सुट्टी असल्यामुळे मी जरा लेटच उठले. लेट म्हणता म्हणता काय, लिटरली 11:45 वाजलेले होते. तर तेवढ्या वेळात ना हसबंडने बरेचसे असे कामं आवरून घेतले होते. तर छानसे असे पोहे बनवले होते. पोहे जरी साधे दिसायला असले ना तरी पण छान लागतात हां. पण पोहे तर बनवले, पण त्याच्यात शेंगदाणेच नव्हते टाकले, विसरलेच होते. आणि आज ना जरा ब्लॅक टी घ्यायची इच्छा होती, त्यामुळे अद्रक जास्त प्रमाणात क्रश करून ते चहामध्ये टाकलं होतं, भारीच लागतं. रात्री जे भांडे होते थोडेसे उरलेले ते पण हसबंडने घासून घेतले होते आणि किचन वाटा पण साफ केला होता. आणि पोह्यामध्ये शेंगदाणे नसल्यामुळे मी तडका पॅनमध्ये थोडंसं ऑइल टाकून जरा ते तळून वगैरे घेतले आणि पोह्यामध्ये टाकले, छान असं मिक्स केलं. आणि नंतर खरं तर हसबंडने ना म्हणजे दररोजचेच कामं असतात हसबंडचे. सकाळी उठल्या उठल्या काय 6 वाजता आमचं पाणी येतं, मग मोटर वगैरे चालू करायची, नंतर टाकी वगैरे भरलं का ते बघायचं आणि बाथरूम वगैरे क्लिनिंग पण हसबंडच करून घेत असतात. कारण की राजनंदिनी झाल्यापासून मला तर काही पॉसिबल होत नाही, कारण तेवढा वेळच नसतो. वेळ जरी असला पण तेवढं सगळं अटेन्शन हे आपल्या लेकीला द्यावं लागतं, बाळाला द्यावं लागतं. त्यामुळे ना फारसं असं काही जमत नाही क्लिनिंग वगैरे. जर सुट्टी असली तेवढंच काही होतं थोडंफार. तर मस्तपैकी चहा वगैरे आम्ही केला आणि अर्धा नाश्ता होत आल्या आल्या राजनंदिनी उठून गेले आणि मग हसबंडने अर्धा नाश्ता सोडून त्याचे